हॅलो. आजच्या दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. मगाचा आपण सामना पाहिला. वाघबीर वर्षद घोडबंदर एक जबरदस्त सामना सर्व प्रेक्षकांना बघायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत असं वाटलं की कुठला संघ जिंकायचा होईल, कारण शेवटच्या 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज होती आणि ह्या मैदानामध्ये 11 धावा करणं फार कठीण होतं, पण त्या 11 धावा घोडबंदर संघाने करून दाखवला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. धन्यवाद. पुढच्या फेरीसाठी वाटचाल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना एक्सर बी वर्सेस ओवळा भाईंदरपाडा या दोन संघामध्ये होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला ओवळा संघानं आणि प्रथम त्याने शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं ते एक्सर बी संघाला. सलामीची जोडी स्ट्राईकला आहेत ते यवन पाटील, नॉन स्ट्राईकला आहेत ते अरुण पाटील, अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी रमा ठाकूर, ओवला संघाचे रमा ठाकूर आलेले आहेत. सामन्याला सुरुवात होतं. पहिला चेंडू हातात आहेत. समोर स्ट्राईकवर यवन पाटील. यावेळी चांगला डोक्याचा वापर केलेला आहे. एक धावेने श्री गणेश केला आपल्या संघाचा आणि आपलं खातं उघडलेलं आहे यवन पाटील याने. या मैदानावर तुम्ही जितक्या 1-1, 2-2 धावा कुठाल त्या तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. बघूया काय होतं. परंतु ह्या ठिकाणी ओवला संघ हा देखील एक जबरदस्त संघ आहे. यावर सुरेख डोक्याचा वापर केलेला अरुण याने देखील आपलं स्वतःच एका धावेने खातं उघडलं. संघाची धाव संख्या 2 झालेली आहे. पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे रमा ठाकूर यांच्या रूपानं. यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केलेले बघायचा. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न, चेंडू शतरक्षण होत नाही तिथं, तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं दोघांमध्ये. 2 धावा पूर्ण केल्या आहेत यवन आणि अरुण पाटील याने. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ते 4 धावा होत आहेत. भावदेवी कांदरपाडे या संघाचं खरोखर एक चांगलं आयोजन किशोर म्हात्रे यांनी फार मेहनत घेतलेली आहे. आज सकाळपासून सुंदर असा नाश्ता आणि सर्व भावदेवीचे सर्व खेळाडू आणि ग्रामस्थ यांच्याकडनं सर्व मोठं सहकार्य, चांगला नाश्ता, चांगली जेवणाची व्यवस्था, सगळ्यांना आरामात बसून जेवण अशी टेबल टाकून ठेवली त्याने. आणि यावेळी चहा बिस्किट ही देखील इथं आलेले आहेत. विजय पाटील नक्कीच खरोखर संपूर्ण टेस्ट ते सांभाळतात या ठिकाणी. पुन्हा कट लागून चेंडू होतो डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव मिळणार तिथं. नक्कीच विजय तर नेहमीच बघतो, नेहमी टेजवरती असतात ते. त्यांना काही सांगायला नको, कोण पाहुणा आला कोण काय आला लगेच त्यांचा ते सत्कार विकार उरकून घेतात. अशा प्रकारे एखादा माणूस पाहिजे टेजवरती आणि संपूर्ण त्यांना या माहिती आहे स्पर्धेसाठी काही करावं लागतं, काही नाही. ते अभिजित दळवी यांचं आगमन झालेलं आहे. उपशाखा प्रमुख त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत हे षटक संपल्यानंतर. यावेळी पुन्हा लेग साईडला सुरेख शॉट मारलाय बघायचा. एकदा पूर्ण केलेला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का बघायचा. यवन थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 7. पहिलं षटक संपलेलं, धावसंख्या 7. एकही गडी बाद नाहीये. चांगली सुरुवात एक्सर बी संघाकडनं झालेली असं म्हणायला हरकत नाहीये. 7 धावा आलेल्या आहेत.
धन्यवाद डीजे. अभिजित दळवी साहेब उपशाखा प्रमुख यांचा आम्ही या ठिकाणी भाऊदेवी संघातर्फे आणि ग्रामसभातर्फे त्यांचा शाळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतात. अभिजित दळवी आपण या ठिकाणी आलात, खरोखर धन्यवाद. आपलं जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत अभिजित दळवी यांच्यासाठी. आपण या ठिकाणी वेळ काढीत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. हो, या ठिकाणी ती बाउंड्री बाहेर कोणाची गाडी जरा बाजूला घ्यायची, जर शॅडो पडतो तर प्लीज ती बाजूला घ्यायची जरा. पण त्रास होतो. यावेळी पुन्हा लेग साईडला पुन्हा चेंडू येतोय, तो बघायचा डिक्लेरेशन झोन मध्ये. पुन्हा एक धाव मिळते तिथं. एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकायची. 8 धावा होतात. सलामीची जोडी यवन पाटील आणि अरुण पाटील हे मैदानामध्ये खेळत आहेत. नेहमी शशी पाटील मैदानात येतात ओपनिंगला, परंतु आज त्याने यवन यांना चान्स दिलेला आहे आणि यवन खरोखर चांगली बॅटिंग करतात इथं. हो, यावर पुन्हा सुरेख शॉट मारलाय, बघायचं तिथं चेंडू पुन्हा डिक्लेरेशन झोन मध्ये. पुन्हा एक धाव तिथं डिक्लेरेशन झोन मध्ये. या जर डिक्लेरेशन झोन नसता तर नक्कीच इकडे 2-2 धावा मिळू शकल्या असते किंवा बाउंड्री देखील मिळू शकले असते. काही हरकत नाही, एक धाव आणखी मिळते. पुन्हा टप्पा लागून चेंडू येतोय. पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये आणखी एक धाव मिळते. एक धावने संघाची धाव संख्या होते 2 आकडी 10 धावा होत आहेत. पहिली जोडी सलामत खेळते मैदानामध्ये. एकसरबी संघातर्फे गोलंदाजी करतात मिलिंद. आतापर्यंत दुसरं षटक मैदानात चालू आहे. धाव संख्या 10 झालेली आहे. यावर सुरेख शॉट मारला, बघायचा गॅप मध्ये जवळपास कोणी शतरक्षण एक धाव पूर्ण केलेलं आहे. शतक थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि तो रनआउटच्या रूपाने लक्ष नव्हतं यवन पाटील यांचं. धावच सुटले, ते लक्ष ठेवलं नाही. तर चांगली फलंदाजी करत होते दोघेही, परंतु रनआउटच्या रूपाने अरुणला बाद केलेला इथं. खरोखरच गृहिणी आणि खरोखर चांगलं भोजन या ठिकाणी सर्वांना भोजन आवडलेलं आहे. धन्यवाद आपलं मनपूर्वक. चांगलं भोजन आम्हाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक आभार मानतो. आपलं सामान काय असेल तर सगळं चेक करा व्यवस्थित आणि घेऊन जावा. खरोखर किशोर मात्रे म्हटलं का सर्व त्यांचं लक्ष असतं अचूक, कुठे काय करायचं ना बरोबर लक्ष असतं. मी पाहिलं मग असे किचन मध्ये स्वतः ते लक्ष घालत होते. यावर मोठा फटका बघायच्या. शतक एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण. बघायचा तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो काय, आणि तिसरी धाव घेताना रनआउटच्या रूपात यवन पाटील. पहिली सलामची जोडी दोघेही रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहे तिथं. या 2 धावेनं संघाची धाव संख्या झालेली आहे ती 14 धावा होत आहेत. बघा किती चांगली व्यवस्था आहे. प्रत्येकाला प्रेक्षकांना देखील चहाची व्यवस्था या ठिकाणी चांगली व्यवस्था केली जाते. चंद्रशेखर ओळेकर नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटकासाठी चंद्रशेखर ओळेकर 2 षटकाचा खेळ संपला. धाव संख्या झाली 14 म्हणजे प्रति षटकामागे 7 धावांचा एव्हरेज झालेला आहे. आता समोर स्ट्राईक आहेत ते भावेश. यावेळी सुरेख धाव शॉट मारला. जवळपास 21 षटक एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट.
या 2 धावेने संघाची धावसंख्या होती 16 धावा. तिसरं षटक मैदान चाललं. 2 गडी बाद, दोघेही फलंदाजे रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत, यौवन पाटील आणि अरुण पाटील. भावेश मात्रे उत्कृष्ट फलंदाज, त्यांच्याकडे मोठी अपेक्षा एक्सर बी संघाला षटकार चौकाराची. हो, मी म्हंटल माझा आवाज ऐकला या ठिकाणी भावेश मात्रे आणि, कारण षटकार किंग आहे तो आणि नक्कीच त्याने षटकार मारलेला. आणि समोर नॉन स्टॉकला शशी पाटील, त्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेले असे शशी पाटील, दोघेही षटकार मारणारे फलंदाज मैदानामध्ये. मी म्हंटल आणि लागोपाठ षटकार आलेला आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 22 धावा होतात. झपाट्यानं धावसंख्या वाढलेली आहे. पुन्हा सुरेख शॉट मारला आहे, जो बघायचं तर 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि थ्रो येईपर्यंत व्यवस्थित हातात आलेला नाही आणि 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन विकेट आहे शशी, याला म्हणायला पाहिजे. जिथे 1-1 धावचे 2-2 धावा घेत, अशावर या 2 धावा, 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा होत आहे. तिसरं षटक मैदानात चालू आहे. पुन्हा सुरेख शॉट, पुन्हा कव्हर शॉट, एक बघायचंय. पुन्हा या ठिकाणी बघायचं नाही आहे, सही सलामत पोचलेलं, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम. पाणी घेऊन जायचं जरा आतमध्ये, पाणी घेऊन जा, चालेल कोणी. हे बघा तिथं बॅनर लागलेले आहेत, ते ठाकूर आणि शिंदे यांचे. त्याने जर डायरेक्ट चेंडू लागला मला 500 रुपये, मगाशी सगळ्यापासून 200 होत, आता वाढवलेले आहे तिथं. शिंदे म्हणतात कोणी मारत नाही म्हणून वाढवलं, तुम्ही नक्कीच मारा, तसं वाढत जातील ते पैसे. नक्कीच आता ते बघतील, नंतर दुसऱ्यांचे नक्की 1000 लावतीलच, कारण त्यांचं मन मोठं आहे. कारण बघायचं आता अजूनपर्यंत एक षटकार लागला नाही आहे तिथे बॅनरला. उद्याचा दिवस देखील आहेत शिंदे. आपण काय पंच डिक्लेअर, 1 धाव तिथं फक्त. एक धावेने संघाची धावसंख्या होती 27. तिसरं षटक मैदानात चालू आहे. चंद्रशेखर ओळेकर यांच्या रूपानं समोर स्ट्राईकवर ते भावेश, खरोखर त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा आहे षटकार चौकाराची. आतापर्यंत 1 षटकार आलेला आहे त्यांच्या बॅटमधनं. नरू पाटील यांचा चहा आलेला आहे, भरत राऊत, नरू पाटील यांचा चहा आलेला आहे. तीन षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाली 28. या ठिकाणी भाऊदेवी संघाची स्पर्धा असते की ते जातीने चहा घेऊन येतात आणि सगळ्यांना पाजतात. बघायचं आता किटली आलेली चहाची. त्यांच्या सोबतीला किशोर मात्र बिस्किट वाटतात, पण त्यांचे बिस्किट अगोदर संपलेले आहे चहाच्या अगोदर. एक खरोखर चांगलं आयोजन, चांगली सर्व सेवा या ठिकाणी केली जाते. प्रत्येकाला चहा आपल्या समोर आणून दिला जातोय. बघा किटली घेऊन सर्व फिरतात चहा. दिलीप आलेले आहेत गोलंदाजीसाठी वैयक्तिक. हो, या ओव्हर मध्ये सुरेख शॉट मारण्याचे शतरक्षक आहेत, चांगलं शतरक्षण. आता आलेले शशी पाटील यांना
अजून शशी पाटील पहिला चेंडू खेळतात, बघायचं आहे किती धावांचं योगदान देतात ते शशी पाटील. आतापर्यंत एकही धाव त्यांच्या खात्यात जमा झाली नाही, आता पहिल्यांदा स्ट्राईकवर आहेत. धाव संख्या 29. शशी यांनी जर षटकार मारला तर किशोर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. ते कोचच होता, बघायचं आता. ओ आणि या ठिकाणी 500चे मानकरी होतात का बघायचं, आणि चेंडू तिथे लागतं की नाही. नशिबाची साथ नाही. 500 काढलेले पाकिट मधनं आणि त्याचा शिंदे देखील बघत होते की बॅनरला चेंडू आता लागतोय, माझ्याकडनं 500 म्हणजे 1000 रुपयाचे मानकरी ठरवायचं. नशिबाची साथ नाही, थोडे कमी पडले शशी पाटील. आणि अशा प्रकारे बघा, तुम्ही जर पारितोषिक लावलं तर खेळाडूंनाही देखील प्रोत्साहन मिळतं आणि ते फटके मारण्याच्या नादामध्ये हावटी होत आहेत. शशी थोडे कमी पडले नाही तर नक्की त्या बॅनर लागला असता तर शिंदे साहेबांकडनं 500 रुपये आणि किशोर पाटील यांच्याकडनं 500 रुपये मिळाले असते. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये रणजित मात्रे आलेले आहेत. रणजित मात्रे समोर दिलीप यांना सफलता मिळते. रणजित मात्रे आणि भावेश मात्रे हे जर दोघे मैदानामध्ये शेवटपर्यंत राहिले तर नक्कीच धावांना आकार येऊ शकतो. बघूया आता काय करतात. परंतु आता या ठिकाणी चांगली गोलंदाजी दिलीप यांच्याकडनं बघायला मिळते. पहिली सफलता मिळते त्यांना. ओ यावेळी सुरेख शॉट मारा, जवळपास शतरक्षक नाहीये, एक धाव पूर्ण केलेली आहे. बघायचं आहे बघायचंय काय. आणि रनआउटच्या रूपानं बाद होतं, धावेसारखा मोहरा बाद होते. लक्षण होतं या ठिकाणी आणि धाव सुटले, धाव होऊ शकले असते परंतु तर रंजनांचं लक्षण होतं आणि एक चांगला गडी बाद झालेला आहे. षटकार किंग बाद झालेले आहेत. खरोखरच एक मोठा धक्का बसलेला आहे एकसर 20 संघाला. चांगलं शतरक्षण, चांगली फेकी आणि एसटीच्या मागे देखील चांगलं शतरक्षण केलेलं आहे. आणि रनआउटच्या रूपानं आणखी एक गडी बाद होतो भावेश मात्रे यांच्यासारखा. धाव संख्या आहे ती 30 धाव संख्या. खरोखरच मोठी अपेक्षा होती भावेशकडनं आणि चांगली फलंदाजी करत होते. एक षटकार देखील त्यांच्या बॅटमध्ये आला होता. ओ यावेळी पुन्हा मारला, बघायचंय 36 मागे चेंडू येतोय. सर्व व्यासपीठावर चेंडू आलेला, एक धाव मिळतो. नक्कीच दिलीप याने थोडा शशी ठाकूर यांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन झालेलं, त्यांचा हार्दिक स्वागत करतो आम्ही या व्यासपीठावर. आणि पहिला नरू यांचा चहा पिऊन घ्या, थोडे गरम व्हा. ओ यावर समोर मारला बघा, शतरक्षकच्या डोक्यावर जातो की काय आणि गेलेला शतरक्षक चौकार येतो. नितेश केणी यांच्या बॅटमधला पहिला चौकार. वाईट बघायची नाही, वाईटची जर चेंडू लागला असं 2 धावाही मिळू शकले असते परंतु त्याने सोडून दिला वाईटच्या रूपात. आणि तो चेंडू योग्य रीतीने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आलेला आहे आणि निर्धाव जातो शेवटचा चेंडू. आता शेवटचं शतक हाताळण्यासाठी कोण येतं बघायचंय. ज्ञानेश्वर आलेले आहेत. अप्रतिम मगाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली. ज्ञानेश्वर आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायचा 6 चेंडूमध्ये एकसर 20 संघ कमीत कमी 10 ते 12 धावा करणं फार गरजेचं होत आहे. ही कमी धावा देतात. ज्ञानेश्वर एक चांगले गोलंदाज आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे ओला संघाला. बघायचं आहे शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झालेली आहे ती 35 धावा झालेल्या आहेत.
शेवटचे 6 चेंडू रणजित म्हात्रे आणि नितेश केणे तुमच्या माहितीसाठी. गोलंदाज आहेत ज्ञानेश्वर, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक. यावर सुरेख शॉट मारलेला आहे, बघायचा एकदा पूर्ण केलेली आहे. आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. रणजितचं थोडं दुखापत आपण पाहिलं की त्यांच्या पायाला दुखापत झाली होती आपण मालवणीच्या मैदानामध्ये, तरी देखील त्यात मैदान होतं. 2 धावा, 2 धावाने संघाची धावसंख्या झाली 37 धावा होत आहेत. शेवटचं षटक मैदानात चालू आहे. यावेळी मोठा फटका, बघायचं क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि षटकार. रणजित म्हात्रे यांच्या बॅट मध्ये षटकार आला. धावेनं संघाची धावसंख्या सपाट्याने पुढे गेलेली आहे. धावसंख्या झालेली ते 43 धावा झालेल्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडूचा खेळ बाकी आहे ज्ञानेश्वर यांच्या. बघायच्या 4 चेंडूमध्ये आणखी किती मोठे फटके येतात ते एक्सर बी संघाकडनं. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतो डिक्लेरेशन झोन मध्ये. इथे यतीन याने झेल पकडलेला आहे. किशोर म्हात्रे म्हणतात की बाद आहे, परंतु नाही, येते मैदानाच्या बाहेर आहेत. आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होते 44 धावा झालेल्या आहेत. यावर पुन्हा सेम ऍक्शन रिप्ले झालेले आहेत. पुन्हा 1 धाव मिळते. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू होतो. या 1 धावेनं संघाची धावसंख्या 45. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायच्या 2 चेंडूवरती दाढ जात आहेत की मोठा फटका येतो रणजित म्हात्रे यांच्या बॅट मधनं. यावर मोठा फटका आलेला काय काय बघायचं ते जेल होतं की काय. आणि इथं 2 धावा पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 47. या षटकातला या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे रणजित म्हात्रे तुमच्या माहितीसाठी. आणि या ठिकाणी बघायचं शेवटचा चेंडू नाही आणि षटकार. अप्रतिम असा षटकार मारलेला आहे. आम्ही सत्कार करीत आहोत. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही गावदेवी भावदेवी संघातर्फे आणि ग्रामस्थ मंडळ त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहोत. जोरदार टाळ्या वाजवायचा आपटे साहेबांसाठी. फोटो घ्यायचा जरा. किशोर म्हात्रे यांच्या हातून त्यांना पुष्पगुच्छ दिला जातोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि भावदेवी कांदरपाडा या संघातर्फे आपला सत्कार केला जातो. धन्यवाद. तसेच नरू पाटील यांच्याकडे अमृततुल्य चहा मिळाल्याबद्दल त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सत्कार करतोय. नरुतुल्य कुठे आहेत ते? नरुतुल्य यांना देखील पुष्पगुच्छ द्यायला पाहिजे. भरत
मात्र आपण जरा नरुतुल्य यांचा सत्कार करूया, त्यांना जरा पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार करूया. कारण एक चांगला चहा, तुमच्या हातात चहा आहे त्यांचा, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार करूया. किशोर मात्रे, नरू पाटील यांचा सत्कार करायचा आहे. चहाला खरोखरच इकडे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरा चहा आणा, जरा आमच्या स्कूनो लेखक आणि ते चहा पाहिजे का ए त्याने जर कुठे नाक्यावर टाच वाटलं नक्की त्यांच्या लाईन लागेल. नरू तुल्यच्या धन्यवाद नरू. त्याचा आता मिरर फिरवा ना दादा, मिरर मिरर थोडं फिरवा, त्रास देतो तो. यस यस, शेवटची ऍक्टिव्हा. हा तीच तीच पहिली. ओके, हा फिरा फिरा मिरर. थँक्यू. नरुतुल्य आपण सगळ्यांनी आवाजून पिला असेल. मी नेहमीच म्हणतोय की शाम की चाय और नरू की राय हर समय समय पे लेनी चाहिए. नरुतुल्य तर नवीन ब्रँड नाही, अनेक वर्षापासून हा ब्रँड बघतो आपण, आणि तो फक्त कांदरपड्याच्या स्पर्धेलाच बघतोय. आणि मी तर म्हणेल जो कांदरपडा संघ नेहमीच विठ्ठल चहा पितोय, अमृतुल्य चहा पितोय. जास्त विठ्ठलच्या त्या कॅन्टीन मध्ये कांदरपड्याचे बरेचसे खेळाडू पडलेले असतात. ग्रेक असतो, भरत मात्रे असतो, मला माहिती आहे ना कोण कोण तिकडे असते विठ्ठल मध्ये. अशोक भगत असतो त्या ठिकाणी. शशी ठाकूर तर किती दिवसाला चहा पितो माहित नाही विठ्ठलचे. मोठं टार्गेट म्हणजे या मैदानावरची धावसंख्या मित्रांनो होते ना, त्यानुसार मी एक अंदाज वर्तवू शकतो. त्या ठिकाणी तुषार हे मोठं टार्गेट आहे. आजचा हायएस्ट स्कोर मोठं टार्गेट उभारलंय एक्सर बी टीमनं.
मात्र ते मोठं टार्गेट चेस करण्यासाठी त्या कॅपेबलचे खेळाडू ओला स्पोर्ट्स ओला या टीम मध्ये आहेत. सतीश ठाकूर, रमा ठाकूर, मिलन पाटील, त्यानंतर म्हणायचं की चंद्रशेखर ओळेकर. सुरुवात बघा, सुरुवात धीमी. पहिला चेंडू सॉफ्ट हँडनं अगदी चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. ऑफ साईडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये रणजित मात्रेने चेंडूला फील्ड केलं. सिंगल. घननीला कारभारी पहिल्या षटकात येण्यासाठी तयार. चोपन्न करायचे. सचिन दादा बस, नाही तर संध्याकाळी टायगर बाम आणायला लागेल आणि मग ग्रेकला तुझे पाय बटावे लागतील. जर रिक्वायर्ड रनचा आपण विचार केला तर जवळजवळ 11चा रिक्वायर्ड रन समोर आहे. फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक. नंदू पाटील सेफ अँड फील्डर सोडणार नाहीये. पहिली विकेट डाऊन. पहिला धक्का ओळा स्पोर्ट्स ओळा टीमला. सतीश ठाकूर या ठिकाणी आउट. जाम वाढलाय, मावर मिळत नाही. काय कॅच टिपलाय नंदू पाटील. कव्हर रिझन मध्ये अप्रतिम कॅच आणि एक मोठी विकेट, प्राइजलेस विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. सतीश ठाकूर सारखा नामवंत खेळाडू त्या ठिकाणी बाद झालाय. नी बॅटर वाईस माजी कर्णधार आपण म्हणू शकतो मिलिंद पाटील. मात्र एका साईडला रणमशीन ज्याचा उल्लेख वारंवार केला जातोय तो म्हणजेच रमा ठाकूर नॉन स्ट्राईक एंडवर आहे. घननीला कारभारी. खूप चांगली लाईन. फुल टॉस चेंडू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. अरुणच्या डोक्याच्या वरून चेंडू फरार. वेट फॉर द अंपायर सिग्नल. हा चौकार की षटकार. घोडबंदर संघ त्या ठिकाणी बसलाय. चौकार, 4 धावा. नंतर नो प्रेशर नो टेन्शन. जसा चेंडू आला तसा चेंडू मात्र पाठवून दिला मिलिंद पाटील यांना लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. रिक्वायर्ड 11 आहे. मी म्हटलं नाही पर ओव्हर तुम्हाला 11 ते 12 धावा करायचे आहेत. एक मोठं टार्गेट असलं तरी मात्र ते मोठं टार्गेट अचीव करण्याची क्षमता आहे, ताकद आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम मध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. एकदा तर वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल दिला जातोय. क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनवर आहे, त्याच्यामुळे इथे वेगाने मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग मिड विकेट. या 2 धाब्याने धावसंख्या झाली आहे ती 7. एका साईडला प्रतीक्षा करतोय घोडबंदर संघ. सेमीफायनल मॅच कोटला संघ पुढे येईल. ओळा स्पोर्ट्स ओळा आमच्यासोबत खेळणार की एक्सर बी संघ खेळणार. दहिसरच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी नोडर एक्सर बी टीमने देखील केली होती, हे विसरता कामा नाही आहे. पुन्हा एकदा बॉलर बॅक लॉफ्टेड खेळलाय. एकच धाव इथे मिळणार. रणजित मात्र चेंडूला उचलण्यासाठी येत आहेत. सिंगल. एका धावेनं धाव फलक वाढतोय. धावसंख्या झाली ती 8. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या ओव्हर मधील. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा क्रमांक 12वी स्पर्धा आपण श्रीदेवी भावदेवी कांदरपडा मास्टर्स यांच्या वतीनं आपण या ठिकाणी खेळवत आहोत. ऑन साईडला यावेळेस चेंडूला मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकायचं होतं, मात्र संधी आली होती ती संधी गमावले यतींना. कारण हा कॅच नव्हता, ही मॅच होती. या ठिकाणी जर कॅच पकडला असेल मोठी विकेट प्राप्त करू शकले. रमा ठाकूर सारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद करता आला असता. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. अक्षर राऊत आणि नरेंद्र कडेजा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अक्षय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच म्हणून आकर्षक जर्सी आज देखील ज्या जर्सी परिधान केलेत
कॉमेंटेटर अंपायर्स यांना जे जर्सी प्रोव्हाइड केलेत ते अक्षर राऊत या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. धावा झालेत नाव पर ओव्हर 11. मात्र पाणी द्या प्लीज, पाणी द्या लगेच. सुरुवात नक्कीच चांगली आहे, सुरुवात इतकी वाईट नाही आहे. जरी गडी बाद झाला असता, सतीश ठाकूर जरी बाद झाले असते तरी मात्र मी म्हणेल एक कुठेतरी समाधानकारक सुरुवात तुषार ओळा स्पोर्ट्स ओळा टीमने केली आहे. रमा ठाकूर ज्याला अनेक नावांनी ओळखलं जातं, गणेश म्हात्रे मागच्या मॅचचा हिरो. गोलंदाजीच्या जोरावर फक्त 3 धावा गणेश म्हात्रेनं खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती. लो टोटल असल्या कारणास्तव आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानंतर गोलंदाजीच्या जोरावर आपण तो पुरस्कार दिला होता गणेश म्हात्रे यांना. तेच गणेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. ओ यावेळेस डाऊन द लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू स्विंग झाला नाहीये, टर्न झाला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर झाले, धावसंख्या झाली 10. रमा ठाकूर. ओ समोरून टॉस झालाय. मी मगाशी गणेश म्हात्रेला आणि खास करून एक्सर बी टीम कॅप्टन नितेश किनीला एक माझ्याकडून रिक्वेस्ट मी मगाशी पाठवले, एक हेड कोचची आपण जर्सी बनवून घ्या. बॉलर बॅक ड्राईव्ह. ओ यस्तीला तो हिट झालाय, मात्र हा चेंडू सेफ आहे बॅटर सेफ आहे. इथे जर हाताला स्पर्श केला असता कदाचित तर काहीसा निर्णय नक्कीच वेगळा पाहायला मिळू शकला असता. मात्र क्विकली सिंगल अगदी डोळ्यासमोरून हा सिंगल कंप्लीट केला गेलाय. धावसंख्या झाली ते 11. एक्सर बी वर्सेस ओळा स्पोर्ट्स ओळा. ठाणा नगरीचा संघ आहे. ठाण्यामध्ये आपण पाहिलं ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची स्पर्धा संपन्न झाली. कोळशेटची स्पर्धा संपन्न झाली. बालकुम आणि कोळशेत या ठाणा परिसरातील 2 स्पर्धा अजूनही बाकी आहेत. बसेपट्टा जर पाहायचं गेलं तर नारंगीची स्पर्धा संपन्न झाली आहे आणि जवळपास मालजीपाडा स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये आहे. आणि मुंबईमध्ये 2 स्पर्धा पूर्ण झाल्या, 3 स्पर्धा पूर्ण झाल्यात. एक्सर बी, दहीसर आणि ही कांधारपाडा मालवण एक झाले. 4 स्पर्धा मुंबईमधल्या पूर्ण झाल्यात. म्हणजे अजून एक्सर ए ची स्पर्धा बाकी आहे. ऑन ड्राईव्ह केलंय, डीपला प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी रणजित म्हात्रे. फक्त सिंगल मिळेल, कारण 12वी स्पर्धा सुरू आहे. अजूनही 11 स्पर्धा आपल्याला खेळायच्या आणि प्लस दमन 20, 21 आणि 22 फेब्रुवारी दमन स्पर्धा 3 दिवस ती स्पर्धा रंगणार आहे. 2 स्पर्धा आपण त्या दमनमध्ये खेळणार आहोत. एका स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर सन्माननीय अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब यांच्याकडून क्रमांक 1 ची ट्रॉफी, त्यानंतर सन्माननीय सहखजानची जगदीशजी गरज साहेब यांच्याकडून क्रमांक 2 ची ट्रॉफी. ओ काय घडलंय, फलंदाज बाद झाला. पॉपिंग पिचच्या पुढे होता रमा ठाकूर. चेंडू हातातून अगदी सटकला आणि तो देखील यष्टीवर पडला गेलाय. या ठिकाणी फलंदाज बाद, रमा बाद. जे आपण आम ऍक्शन पाहतो ना, खास करून तुषार बघा, बॅक हँड डिलिव्हरी अशा प्रकारे ती गोलंदाजी करतोय गणेश म्हात्रे. अगदी ती बोटांची जादू आणि खास करून मागून चेंडू बघ, बॅक हँड डिलिव्हरी. यावेळी देखील समोरच्या दिशेला मिस्टायमिंग स्ट्रोक आहे, कॅच ड्रॉप. चंद्रशेखर ओळेकर यांचा झेल होता. बघा, सगळ्यात जास्त टेन्शन कोणा झाल्याचं गणनीला कारभारी. पूर्ण कल्पना आहे, गणनीला कारभारीना
भरपूर वर्ष फॉर्टी क्रिकेट खेळले. चंद्रशेखर ओळेकर यांची ताकद काय आहे, क्षमता काय आहे. ओळेकर म्हणतात गेम चेंजर. कुठल्याही क्षणी या सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू आहे आणि त्याच खेळाडूला तुम्ही संधी दिले. धावसंख्या झाली ती तब्बल 13. दुसरं षटक प्रगतीपथावर. फुल टॉस मिस केलाय. फ्रंटला आला होता, चेंडूच्या मिनिट उडवून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा फुल टॉस मिस केलाय. बाईचा इशारा. शेवटच्या चेंडूवर सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लावले त्या ओळा स्पोर्ट्स ओळा या संघानं 2 बाद 14. येणारे चेंडू शिल्लक होते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी मॅच म्हणून ज्या टी शर्ट्स देण्यात आलेले आहेत, त्यानंतर समालोचक अंपायर्स यांच्यासाठी ज्यांना टी शर्ट्स प्रोव्हाइड केलेले आहेत ते उपविभाग प्रमुख अक्षर राऊत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. लेजंडरी खेळाडू विजयदादा यांच्या शुभ हस्ते अक्षय राऊत यांचा शुभ सन्मान. थँक्यू अक्षय. दहिसरच्या स्पर्धेमध्ये देखील अक्षयकडून टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात आल्या होत्या दहिसरच्या स्पर्धेमध्ये दहिसर संघासाठी. आणि असंच सहकार्य नेहमीच आपल्याकडून असू द्या. त्यानंतर नरेंद्रजी कडेजा यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. पाच षटकांच्या मॅचेस मध्ये क्रमांक 3चं जे षटक असतं ना, हा खऱ्या अर्थाने बॅकबोन म्हणून म्हटलं जातं. महत्वपूर्ण षटक ज्याच्यावर जवळपास मॅचची दशा आणि दिशा ठरते, ते क्रमांक 3चं षटक A1 घेऊन येतोय. फुल टॉस. मी म्हटले 5 षटकांच्या मॅच मध्ये क्रमांक 3चं षटक म्हटलं तर बॅकबोन. अगदी हा मणका असतोय मधलं षटक, म्हणजेच मॅचला दिशा, मॅचला कलाटणी आणण्याचं षटक. आणि यावेळेस या A1च्या अगेन्स्ट प्रहार. पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. धावसंख्या झाली ती 20 धावा. फुल टॉस पुन्हा एकदा मिस केलाय. पुन्हा एकदा फुल टॉस मिस केलाय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट्समॅन जर आपण म्हणत आधी झालाय. चेंडू थोडासा उशीर आलाय. फुल टॉस दिला होता, मात्र वेग थोडासा कमी होता. एक स्लोराम फुल टॉस चेंडू हाताळला गेला A1 मार्फत. 20 झाले आहेत, 34 करायचे आहेत. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतो A1 यांचं. बॅटची एज. चेंडू यष्टीच्या मागे. डी झोन. 1 धाव. चंद्रशेखर ओळेकर. जितके नॉनस्ट्राइक एंडवर चंद्रशेखर ओळेकर राहतील तितकं एकसर बी टीम साठी फायदेशीर ठरू शकेल. एकवीस धावा झालेत. विथ द स्विंग टर्न केला होता, मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी यष्टीरक्षक कमी पडले गेले. गणनेला कारभारी वन हँड चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. संधी मिळते. मिलन पाटील यांना चान्स मिळतोय खेळण्यासाठी. त्या संधीचं सोनं मिलन पाटील करणार का? एक चान्स गणनेला कारभारी यांना दिला मिलन पाटील यांना. धावा 21 झालेत. एक मोठं टार्गेट ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम समोर आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक विथ द स्विंग. चेंडूला खेळला गेला. स्क्वेअरला डीपला चेंडू जातोय. गणेश मात्र चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव मिळेल. एका हातामध्ये गोलंदाज तयार. A1 मिस्टरिंग स्ट्रोक आहे. फटका फसला. कॅच कोण घेणार? अरुण जयच्या खाली, मात्र अरुणने देखील कॅच ड्रॉप केलाय.
चंद्रशेखर ओळेकर यांना दोनदा चान्स, दोनदा संधी मिळते या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. एकदा नाहीये तर दोनदा संधी दिली गेली चंद्रशेखर ओळेकर यांना. धावसंख्या झाली ती 23, येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 31. 12 चेंडू 31 धावा. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढे आलाय गोलंदाजी हाताळण्यासाठी मिस्टर नितेश केणी, एक्सर बी संघाचा कर्णधार. तर स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल चंद्रशेखर ओळेकर. हे षटक बघा 12 मध्ये 31 बनवायचे, म्हणजे इथून जर तुम्हाला मॅच मध्ये वापसी करायचे 15 ते 20 धावा, कमीत कमी 15 धावा, जेणेकरून शेवटच्या 6 चेंडूमध्ये 15 धावा तुम्ही ठेवू शकाल. इथून जर कमी धावा आल्या या ओव्हरमध्ये तर मात्र अडचणी वाढतील ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या. टेन्शन येईल, मानसिक दबाव जाणवेल ओळा संघावर. त्याच्यामुळे इथे जे काही करायचंय नितेश किनीच्या अगेन्स्ट करावं लागेल. तर एका साईडला नितेश किनी जे टीमचे लीडर आहेत, त्या टीमच्या लीडरला एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. पहिला चेंडू पूर्ण फोर्स न खेळ आणि चेंडूला पाठवून देण्याचं काम बाउंड्री लाईनच्या बाहेर केलं गेलं होतं. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालं, एकदा तर पूर्ण केलं. डबलचा कॉल, त्या ठिकाणी संधी नाहीये, दुसरी धाव केली जात नाहीये. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आज चंद्रशेखर ओळेकर काय खाऊन आलेत बघा. एखाद्या खेळाडूला एकदा नाहीये तर सलग 3 वेळा तुम्ही संधी देत आहेत. चंद्रशेखर ओळेकर यांची जर विकेट तुम्ही जर प्राप्त केली असती तर या ठिकाणी कदाचित मी तर म्हणेल 50 ते 60% ही मॅच जी आहे ती एक्सर बी टीमने आपल्या खिशात टाकली असती. हो, चांगला फटका आहे ऑन साइडला. फॉरवर्ड स्क्वेअरला डीप चेंडू निघून येतोय. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय, तो तितकासा चांगला पाहायला मिळत नाहीये. बॅकअप आहे, शशी पटेल बॅकअप साठी आहेत. धावा झाल्यात त्या 26 धावा, 28 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू 28 धावा. ओ, यावेळेस मागून यष्टी दाखवली आणि गोलंदाज नितेश किनीने ती यष्टी वाकवली. क्लिंग बॉल, दांडी गोल, मिलन पाटील आउट. जाईल का? मात्र काय कॅच टिपलाय, काय घडले? नावच A1 आहे, त्याच्यामुळे या स्पर्धेतील A1 कॅच, A1 दर्जाचा कॅच पकडला A1 न. विकेट विकेट आणि विकेट सुरू आहेत. तर एका साईडला नॉन स्ट्राईक एंड चंद्रशेखर ओळेकर उभे आहेत. ऑफ साईडला लॉफ्टेड खेळलाय,
मागे प्रोटेक्शनला फील्डर आहे त्या ठिकाणी फंबल झालाय. सिंगल फक्त काढला जाईल. चंद्रशेखर ओळेकर यांना स्ट्राईकवर यायचं आहे. तर आतापर्यंत आपण या ओव्हरचा विचार केला तर 5 चेंडू, आतापर्यंत 5 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला चंद्रशेखर ओळेकर होते. पहिल्या चेंडूवर मला वाटतं कॅच ड्रॉप झाला होता. 4 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला चंद्रशेखर ओळेकर होते. डाऊन द लेग, व्हाईट बॉलचा इशारा. अर्धी धावसंख्या झाले, अर्धी धावसंख्या तुम्हाला करायची आहे, मात्र चेंडू कमी आहेत. 7 चेंडू आणि 26 धावा. ऑफ साईडला कट केलंय, एकच धाव. शेवटचे 6 चेंडू मला यायचे आहे. चंद्रशेखर ओळेकर शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली होती 29. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 25. 6 चेंडू 25 धावा. 4 षटकार ठोकावे लागतील चंद्रशेखर ओळेकर यांना. स्पोर्ट्स ओळा या टीमला 6 चेंडू मध्ये 25 करायचे आहेत. 6 मध्ये 22 केले आहेत. बालकुम टीमचा तो रेकॉर्ड आहे. 6 मध्ये 22 केल्या होत्या बालकुम टीमने या मैदानावर. या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. यस, बघा या साईडला म्हणतायत की 3 मध्ये 18 एकसर बी ने देखील केलेत. त्याच्यामुळे धावसंख्या होणार नाही असं नाही, होऊ शकते. मी धावसंख्या करू शकतोय. ओ, पहिला चेंडू फुलटॉस मिस केला. वेगवान फुलटॉस चेंडू हाताळला होता नंदू पाटील ना. 5 चेंडू धावा करायच्या 25. स्ट्राईक एंडला चंद्रशेखर ओळेकर, समोर नंदू पाटील गोलंदाज. लाईन खराब, लाईन खराब. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. 24 बनवायचे आहेत. 5 मध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. इनसाइड आउट. सिंगल, फक्त सिंगल डिक्लेअर झोन. 1 धाव ते मिळेल. आता सलग तुम्हाला 4 षटकार ठोकावे लागतील. सलग 4 चेंडू 4 षटकार. गोलंदाजी जर आपण पाहिली तर नक्कीच शेवटचा आणि तिसरं षटक. 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न नक्की चंद्रशेखर ओळेकर करणार. त्या ठिकाणी फिल्डर नाहीये. शची चेंडू उचलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. बघा जर आपण गोलंदाजी पाहिली तर या ठिकाणी क्रमांक 3चं षटक चंद्रशेखर ओळेकर 14 धावा जवळपास ते तिसऱ्या षटकामध्ये गेले होते. आणि 4थं षटक ज्ञानेश्वरचं तब्बल 18 धावा त्या 5व्या षटकामध्ये कुठल्या गेल्या होत्या. म्हणजे 2 षटकांमध्ये तब्बल 32 धावा, तब्बल 32 धावा हे 2 षटकांमध्ये कुठलेले आहेत एकसर बी या टीमनं. 4 धावा मिळतील. म्हणजे 12 चेंडू मध्ये 32 धावा आणि 18 चेंडूचा आपण विचार केला तर 18 चेंडू मध्ये मला वाटतं फक्त 22 धावा केल्या होत्या एकसर बी या टीमनं. आता इतकंच म्हणू शकतो आपण की पराभवातील फक्त अंतर कमी करण्याचं काम करणार येणारे काही चेंडू. षटकार, षटकार, षटकार. चंद्रशेखर ओळेकर आहेत. मी म्हटलं ना जास्त वेळ तुम्ही चंद्रशेखर ओळेकर या नॉन स्ट्राईक एंड वर ठेवाल तितकंच एकसर बी टीम साठी बेनिफिट ठरणार.
कारण जास्त वेळ स्ट्राईक मिळाली नव्हती चंद्रशेखर ओळेकर यांना. हा अफलातून फटका खेळला गेला. ही खासियत आहे, ही ताकद आहे. या कारणास्तव पहिल्यांदा संधी चंद्रशेखर ओळेकर यांना दिली गेली. त्यावेळेस घडणीला कारभारी यांचे हात अगदी कपाळावर गेले होते. एकूण धावसंख्या झाली ती 43 माफ करा. दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे माफ करा. आणि जवळपास 11 धावांची गरज. एखादा चमत्कार यावेळेस देखील जवळपास बॅटला स्पर्श करून चेंडू डिक्लेअर झोन 10 धावेनं एक्सर बी संघ या ठिकाणी विजय संपादन करतोय. अभिनंदन एक्सर बी. या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल मॅच मध्ये एक्सर बी संघ दाखल होतोय. आणि धन्यवाद ओळा स्पोर्ट्स ओळा संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. चला या घोडबंदर टीम विक्रम घरत, आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. यावर मॅन ऑफ द मॅच रणजित म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच.